टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। पण आपलं एखादं घरातलं किंवा काही नियोजन करताना पण अगदी सगळं आपण ठरवतो तसं लगेच होतं किंवा सगळं ठरल्याप्रमाणे ज्या त्या जागी पीठ बसतं असं नाही, काही गोष्टी मागे पुढे होतात। त्यामुळं विकास कामांच्या बाबतीत पण नक्की तसंच आहे। आजचं काम थोडं उद्या होईल, पण आज एक आहे, मी आपल्याला नक्कीच सांगू शकतो की आज या महाराष्ट्राची धुरा, या महाराष्ट्राची जबाबदारी एक जाणता नेता ज्याला आपण म्हणून असे देवेंद्रजींच्या हातामध्ये। आणि आज आपले मुख्यमंत्री हे नुसत्या एका कुठल्या विभागाचे प्रतिनिधित्व नाही करत, हे महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करतात। आज त्यांना मुंबईला काय पाहिजे माहित आहे, त्यांना सांगलीला काय पाहिजे माहित आहे, त्यांना नागपूरला काय पाहिजे माहित आहे। आज मी लातूरचा पालकमंत्री आहे, मी 3 दिवस लातूरमध्ये होतो, त्यांना लातूरला काय पाहिजे माहिती आहे। त्यांनी आताच लातूरचं अभियांत्रिकी विद्यालय मंजूर करून दिलं गव्हर्नमेंटचं, आताच्या या मागच्या 2 कॅबिनेट। त्यामुळं आज हा आपला नेता हा नुसता एका विभागाचा नाही, तुम्ही बघा बाकीचे सगळे नेते हे विभागापुरते मर्यादित राहिले, जिल्ह्यापुरते मर्यादित राहिले। आज देवेंद्रजींचं जर आपण नेतृत्व बघितलं तर हे राज्याचं नेतृत्व आहे। आज त्यांना राज्य, या राज्याला काय गरज आहे, कोकणात काय गरज आहे किंवा उत्तर महाराष्ट्र आपण म्हणतो जळगाव वगैरे, खानदेश असू दे, तिथं काय गरज, हे सगळ्या गोष्टी आज देवेंद्रजींना या राज्याच्या दृष्टीने माहित आहे। त्यामुळे नक्कीच गाडगे साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे सांगलीच्या बाबतीत सुद्धा आजच्या आपल्या या शासनाच्या माध्यमातून आणि देवेंद्रजींच्या माध्यमातून सकारात्मक पावलं टाकली गेलीत आणि पुढे सुद्धा अजून जोमानं पावलं टाकली जातील, हा शब्द या निमित्तानं आपल्या सर्वांना मी देऊ इच्छितो। परत एकदा मी विसावा आपल्या मंडळाचं, त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांचं आणि मान्य गाडगे साहेबांचं मनापासून आभार मानतो। मला इथं बोलवल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार मानतो। आपण सगळेजण एवढा वेळ थांबला, 4 शब्द माझे ऐकून घेतले। मी काय अभ्यासक नाही, मी काय असं काही फार वक्ता नाही, शिवभक्त असल्याशिवाय हे होऊ शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे। आणि म्हणून या सर्व मंडळाच्या आजी माजी, आताची मुलं असतील, ज्येष्ठ असतील, कारण शेवटी 40 वर्ष म्हणजे यांच्या आधीची पिढी पण या ठिकाणी असणं, ज्यांनी हे सुरू केलं होतं, त्या सगळ्यांचं मला वाटतं अभिनंदन केलं पाहिजे, कौतुक केलं पाहिजे की आपण हे सातत्य कायम ठेवलं। खरं म्हणजे आता मगाशी प्रास्ताविका सांगितलं ते थोडं दुःख वाटतं, म्हणजे आपल्याला पण की बऱ्याच वेळेला आपल्या मुलांना हे जे सांगितलं की आत्ताच्या छावा ह्याच्यातनं काही गोष्टी कळाल्या, म्हणजे ही जरा दुर्दैवाची गोष्ट आहे की आपला इतिहास, दुर्दैवानं छत्रपतींचा इतिहास या महाराष्ट्राला एवढा ज्यांनी दिला, आज आपली जी मुलं आहेत म्हणजे आज जी वाटतात त्यांना पिक्चर मधनं करतो, हे जरा वाईट वाटतं। आता आपल्याला गंमत वाटतं, ज्यावेळेला बाजीराव मस्तानी हा पिक्चर आला त्यावेळेला आपल्याला आठवलं ते डायलॉग त्या ह्याचा आहे, म्हणजे मी साताराच्यावरनं मी सांगतोय, रणबीर कपूरचा एक डायलॉग आहे की मी सातारच्या शाहूंचा सेवक आहे। त्यावेळेला आमच्या साताऱ्यातल्या मुला मुलींना कळालं की सातारचे शाहू महाराज वेगळे होते आणि कोल्हापूरचे वेगळे होते। नाही तर आमच्या इथल्या आधी म्हणजे बऱ्याचशा वाटत की शाहू महाराज एकच होते, कोल्हापूरचे जे झाले, पण सातारचे शाहू म्हणजे संभाजी पुत्र शाहू जे होते हे त्यांनी सातारा राजधानी बसवली आणि ज्यांनी खऱ्या अर्थानं त्यांच्या म्हणजे काय म्हणतात राज्यकर्त्याच्यामध्ये मराठ्यांचं साम्राज्य किंवा स्वराज्य हे अटकेपार गेलं। म्हणजे शाहूंच्या काळात खऱ्या अर्थानं अटक म्हणजे अफगाणिस्तान पर्यंत जे मराठी गेले हे शाहू महाराजांच्या काळामध्ये, सातारच्या शाहू महाराजांच्या काळामध्ये गेले। त्यावेळेला त्यांनी म्हणजे स्वतः त्यांनी काही फार लढाई केल्या नाही, कारण औरंगजेबानं त्यांना कैदेमध्ये त्यांच्याकडे ठेवल्यामुळं फार काही लढायचं वगैरे, पण एक ज्याला आपण स्टेट्समन म्हणतो की कुणाला कुठं कधी पाठवायचं आणि कसं नियोजन करायचं किंवा आपल्याबरोबर असणारी लोक ही योग्य ठिकाणी कशी करायची, हे शाहू महाराजांनी अतिशय योग्य पद्धतीने केलं। आणि पेशव्यांची पण नेमणूक ही त्यावेळेला शाहू महाराजांनीच केली, म्हणजे बाजीरावची किंवा ती काय नेमणूक ही त्यावेळेला शाहू महाराजांनीच केली। त्यामुळं हे सांगण्याचं एक आहे की आपल्या पिढीला ह्या गोष्टी टीव्हीवरनं, पिक्चरमधनं, ह्याच्यातनं कळतात, ही दुर्दैवाची गोष्ट आहे। आज आपल्याला बाकीचा इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांचा
जे काही ठळक त्यांचे ते, पण असे अनेक किस्से आहेत, अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आज सुद्धा आपल्या आत्ताची जी पिढी आहे त्यांना माहीत नाही किंवा त्यांना अजून त्याचा अभ्यास नाही. मी पुण्याला जी शिवसृष्टी तिथे उभी केली आहे त्यावेळेला त्याच्या पहिल्या याच्यामध्ये अमित शहा साहेब त्याचं अनावरणासाठी उद्घाटनासाठी आले होते. मनापासून आभार मानतो मला इथं बोलवल्याबद्दल. आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. आपण सगळेजण एवढा वेळ थांबला, 4 शब्द माझे ऐकून घेतले. मी काय अभ्यासक नाही, मी काय असं काही फार वक्ता नाही, पण जरी जे काही मला माझ्या मनामध्ये किंवा जे काही मला वाटलं ते आज आपल्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केलाय. थोडंफार चूक बोल त्याच्यामध्ये होऊ शकते, तर शेवटी आपण सगळेजण हे हा महाराष्ट्र घडवण्यासाठी आपण आज सुद्धा नेहमी म्हणतो की छत्रपतींसारखं शासन, स्वराज्य आज निर्माण, आज सुद्धा आपण हे करतो की स्वराज्याची निर्मिती झाली पाहिजे. म्हणून आज एवढं कार्य आपल्याला पुढं मोठं करायचंय. आज आपण आता हे जे प्रायव्हसीचं पुस्तक आपण वकील साहेबांनी जे केलंय, हा विषय तर फारच घातक आहे. म्हणजे हा कुणाच्याच तुम्ही आम्ही आता आपण इथं बसलेलो जे कोणी आहे आपण कुणीही या बाबतीमध्ये सोशल मीडिया याच्यामुळे सेफ नाही आहे. माझं आज आपल्याला हे चॅलेंज आहे, आपण इथनं घरी जावा आणि आपलं फेसबुक किंवा इंस्टाग्राम उघडा. शिवाजी महाराजांच्या वरचे काही ना काहीतरी विषय तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही. कारण आपण जे जे परवानग्या या सोशल ऍप्सला देतो ते डाउनलोड करताना सगळं आज आपण बोललेलं रेकॉर्डिंग त्या ऍपवर न कळत चालू असतं. म्हणजे ठीक आहे, जे काही कोण ऐकत असेल वगैरे असं नाही, पण जे जे आपण बोलतोय ते आपल्या मायक्रोफोन मधनं मोबाईलवरनं सगळं त्या ऍपचा जे काही आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणा काही म्हणा त्यांना सगळं त्याच्यामध्ये रेकॉर्ड झालेलं असतं आणि सगळं तुम्हाला त्या गोष्टीकडं म्हणजे आकर्षित करण्यासाठी आता त्याच्यावरचे जे काय अवेलेबल नेटवर आहे त्या गोष्टी तुमच्या पुढे टाकायला ते ऍप सुरुवात करतं आणि मग तुम्हाला त्या बाजूने हे करायचं. असं हे प्रायव्हसीचा फार मोठा विषय आहे. त्यामुळे नक्कीच त्या बाबतीत पण वकील साहेबांनी कायदा जे केलंय, कायदा कडक झाला पाहिजे याबद्दल म्हणजे अजिबात शंका नाही. आपण AI म्हणतो, या AI वर तुम्ही नुसते 2 फोटो जरी टाकले म्हणजे माझा आणि गाडगीळ साहेबांचा, तर कसा व्हिडिओ होईल, म्हणजे कशा पद्धतीचा व्हिडिओ तिथं निर्माण. आता हे जे म्हणजे बदनामीकारक छत्रपतींवर वगैरे हे जे काही विषय ते पण असंच आहे. कुणी कुठं पण बसून काही टाकतं आणि समाजामध्ये तेढ निर्माण करून पेटवून देतं. ह्या गोष्टी ह्या थोड्याफार आपण सगळ्यांनी याचा विचार केला पाहिजे असं मला वाटतं.